अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात येत असलेल्या ग्राम सावंगा विठोबा येथे श्रीकृष्ण उर्फ अवधूत महाराज यांच्या मंदिर परिसरातील झेंडा उतरवणे व नवीन झेंडा चढवणे ही परंपरा वर्षातून 2 वेळा म्हणजेच गुढीपाडवा व दसरा या दिवशी वर्ष परंपरेनुसार सुरू आहे। या वर्षीच्या गुढीपाडव्याला झेंड्याची खोड चढवणे व उतरण्याचे काम हरिभक्त पारायण श्री चरणदासजी नामदेवराव कांडलकर महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या मंदिराचा इतिहास हा 400 वर्षापूर्वीचा असून येथे मनोरुग्ण दुरुस्त होतात। असेच अनेक दुर्धर व्याधीग्रस्त रुग्ण सुद्धा बरे होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त अवधूत महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातील दरवर्षीच मोठ्या श्रद्धेने आणि या ठिकाणी येतात। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अमरावती। दादा नमस्कार, मी MCN न्यूज कडून आलेलो आहे। आपल्याला सावंगा विठोबा येथील या मंदिराविषयी थोडक्यात माहिती द्या। जय अवधूत। माझं नाव लक्ष्मण दिगंबर राठोड, राहणार सावंगा विठोबा। काल दिनांक 9/4/2024 ला असा झेंड्याचा कार्यक्रम, नेत्रदीप कार्यक्रम खूप आनंदाच्या भरात पार पडला आणि भाविक लाखोच्या संख्येने या गावात भाविकांचा जनसमुदाय उलटला आणि येथे हे मंदिर कम से कम 400 वर्षापूर्वीचं आहे आणि येथे पूर्वीप्रमाणे झेंडे नवीन जुनी खोळ काढणे, नवीन खोळ चढवणे हा कार्यक्रम राबवत असतो। बरोबर। हे आमचे श्री चरणदासजी नामदेवरावजी कांडलकर यांच्या इकडे ते झेंड्याचा कार्यक्रम चढवण्याचा असते। ते दरवर्षीप्रमाणे दसऱ्याला आणि गुढीपाडव्याला या कार्यक्रमाचा पुरेपूर आम्हाला सहकार्य करतात। भाविक मनोरुग्ण जो थोडा पागलपणासारखा करते किंवा कोणीही दुःखाचं जो आपली अरज वगैरे लावते इथं आणि त्या दुःखाचं पूर्ण निवारण देव करतो, अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे। धन्यवाद दादा। जय